Hello, let's start next topic, next point from the construction of superstructure, that is tools and plants used in masonry work. These are the commonly used tools and plants for the masonry work, and this question is generally asked, that is state the different tools and plants used in the brick masonry or stone masonry. For the answer of this question, you have to just state these names of different tools used in the masonry work. Okay, let's see. बिव्हेल. बिव्हेल म्हणजे हा एकदम असं काही कॉर्नर बनवायचे असतील, कॉर्नरमधली माती काढायची असेल किंवा एक प्रकारचं काटकोनात असं काही काम करायचं असेल तर त्या ठिकाणी हा बिव्हेल वापरतो. डायग्राममध्ये पाहायचं. या डायग्राम वगैरे ड्रॉ करायच्या नाही गरज पडणार तुम्हाला. हे फक्त नावं लक्षात ठेवावं लागतील आणि ते कशासाठी वापरतात हे फक्त सांगतोय मी, ती माहिती पाहिजे. बाकी एक्झाममध्ये फक्त नावं लिहिण्यासाठी हा क्वेश्चन खूप वेळेस विचारलेला. देन आहे पिकॅक्स. पिकॅक्स सगळ्यांनी पाहिलेलंच असेल, माहितीच असतो. हा टिकाव जो असतो आपला तो म्हणजे पिकॅक्स. देन क्रोबार. क्रोबार आता तुम्हाला त्याच्या शेपवरून दिसतं, तो बेंडिंग बार बेंड करण्यासाठी किंवा कुठलचा पार्ट तो कट करण्यासाठी, त्यासाठी पण हा क्रोबार वापरतात. मॅश हॅमर. मॅश हॅमर आता शेपवरून जो डायग्राममध्ये दिसतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, तो एक प्रकारची टॅम्पिंग करण्यासाठी मॅश हॅमर. ठीक आहे. हॅमर अजून 2-4 प्रकारचे बरेच हॅमर पुढे येतील, ते असतात. ते फक्त वेगवेगळे थोडेसे शेपमध्ये चेंज आहेत. हे पहिले आहे ते सायंटिस्टचे नाव आहे, ते मॅश हॅमर. पुढे हॅमर प्रत्येकाला असेल, ते वेगवेगळे नावं सुरुवातीचे असतील, ते सायंटिस्टचे. मॅलेट. मॅलेट म्हणजे नथिंग बट वुडन हॅमर. तो वुडनचा हॅमरच आहे, त्याला मॅलेट पण म्हटले. तो वुडन हॅमर पण तुम्ही पाहिलेलाच असेल. डमी. म्हणजे तो परत आयर्न हॅमर. हॅमरचे म्हटलं बरेच टाईप आहेत. वुडन हॅमर झाला, आयर्न हॅमर. अल्टिमेटली त्यांचं फंक्शन मात्र एकच आहे. ठीक आहे. साहजिकच जिथे सॉफ्ट सॉईल तिथे कॉम्प्रेस करायचे असेल तर त्या ठिकाणी मॅलेट किंवा वुडन हॅमर वापरलं जाईल. डमी म्हणजे आयर्न हॅमर. थोडे हार्ड सॉईल असेल त्या केसमध्ये वापरला जाईल, एवढंच. चिझल. चिझल म्हणजे ती छन्नी दिसते, छन्नी एक प्रकारचे म्हणजे चिझल. वुडन हँडल चिझल आहे, ती पण चिझलच आहे. स्मॉल स्केलवरची छोट्या टाईपची चिझल, त्याला वुडन हँडल पण दिलेले आहे. त्याच्यानंतर ड्राफ्टिंग चिझल आहे, ती मोठे साईजची पूर्णच्या पूर्ण आयर्नची असणारी म्हणजे ड्राफ्टिंग चिझल, ती पाहायला भेटते. मोठी छन्नी असते ते. स्कॅबलिंग हॅमर. मी म्हटलं होतं बरेचसे हॅमर आहेत, त्याच्यापैकी डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल. अल्टिमेटली फंक्शन मात्र बऱ्याच जणांचं सेमच येईल. आता जेवढे हॅमर आहेत त्यांचं फंक्शन माहिती आहे तुम्हाला, तर पण ते सिच्युएशननुसार यूज करण्यासाठी. आता हा स्कॅबलिंग हॅमर जनरली पाहता आपण बऱ्याच ठिकाणी यूज होणार आहे. तो वॅलर्स हॅमर, तो हॅमर मात्र वेगळा दिसतोय, तर त्या सिच्युएशननुसार वापरावा लागतो तो. त्याचं काम बऱ्याच ठिकाणी. मग तो आता हा पहिला स्कॅबलिंग हॅमर म्हटलं तर काही एखाद्या लोखंडाला किंवा कशाला जर शेप द्यायचा झाला तर तो वापरतो, ते माहीतच आहे. पण हा वॅलर्स हॅमर जर पाहिलं तर तो मात्र तो मोठे जर स्टोनला शेप द्यायचा असेल, म्हणजे थोडक्यात त्याची ड्रेसिंग करायची असेल किंवा ब्रिकची पण ड्रेसिंग करायची, काही पार्ट त्याचे कट करायचे असेल त्याच्यासाठी पण वापरतात. त्याला कॉर्नर्स असतात त्याच्यानुसार. क्लब हॅमर पण आहे,
क्लब हॅमर पण तोच आहे. आणि ड्रेसिंगच्या कामामध्ये ह्यांचा बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो. ड्रेसिंग ऑफ स्टोन तिथे असेल तिथे. टूथ सिझल आहे. टूथ चिझल ही पण सिझलच आहे एक प्रकारची, तिला टूथ आहेत. तर त्याच्यानुसार त्याचं वर्किंग आहे. तिथे काही तसे टूथ बनवायचे असतील है ना, काही ठिकाणी जर तिथे स्क्रॅचिंग करायची असेल तर त्या ठिकाणी. बोस्टर आहे. बोस्टर हा एक प्रकारचा आपला तो फावडा असतो तशा टाईपचा आहे, म्हणजे बोस्टर आहे. स्पॅलिंग हॅमर, परत आपण हॅमरच आला. त्याच्यानंतर पिचिंग टूल, हा पिचिंग टूल आहे, म्हणजे काही छोट्या प्रमाणात खोदण्यासाठी. तर हा एक सेपरेट क्वेश्चन झाला. याच्यापैकी तुम्हाला जर 2 मार्काचा क्वेश्चन आला तर 4 नावं तरी लिहावं लागतात, हाफ मार्कसाठी असेल. 4 मार्काला आला तर मात्र हे याच्यापैकी 8 नावं लिहावं. आय थिंक इथे 16 जवळपास टूल्स आपण इथे दाखवले. त्याच्यापैकी हाफ म्हणजे अर्धे नावं तरी तुम्हाला तिथे लक्षात ठेवावं लागतील. हा क्वेश्चन खूप वेळेस आलेला एक्झामसाठी. ठीक आहे. देन दी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज सॅलियंट फीचर्स ऑफ स्टोन मॅशनरी. याच्या अगोदर जे आपण काही टर्म्स डायरेक्टली यूज केल्या होत्या त्यांचं ॲक्च्युअल मिनिंग आता काय आहे ते पहा. इथे फेसिंग, देन व्हॉट इज मीन बाय फेसिंग इन केस ऑफ स्टोन मॅशनरी? द आउटर और एक्सपोज्ड फेस ऑफ द वॉल is called as face, and the material used for the construction of face is called as facing. ओके. तर वॉल जे आपण घराच्या बाहेरून जर पाहिली, जे दिसते बाहेर उभा राहिल्यानंतर, जे आउटर फेस आहे, म्हणजे आउटर फेस और एक्सपोज्ड फेस ऑफ द वॉल, that is simply called as face, and the material used for the construction of facing is फेसिंग. ठीक आहे. जे मटेरियल यूज केलं त्याला फेसिंग, आणि जे फक्त सिम्पली बाहेरून वॉल दिसते एक्सपोज फेस आहे ते म्हणजे फेस. देन बॅकिंग, ऑब्वियसली फेसिंगच्या ऑपोजिट बॅकिंग येईल, तर डेफिनेशन पण तशीच चेंज होईल. पहा, द इंटरनल, तो कोणता, त्याला एक्सटर्नल किंवा आउटर असा वर्ड यूज करू शकता तुम्ही. आउटर म्हटलं एक्सटर्नल पण होऊ शकतं. The internal surface of the wall which is not exposed असे म्हणता येईल. ठीक आहे. The internal surface of the wall is called as back, and the material used for the construction of back is called as backing. तुम्ही इथे दिले तशी सिंपल डेफिनेशन करू शकता, मी डिटेलमध्ये पण सांगतोय. देन हार्टिंग. आता फेसिंग झालं, बॅकिंग झालं, आतमधला पार्ट बाकी आहे, तर तो म्हणजे हार्टिंग सांगितलं असतं. द इंटेरियर पोर्शन ऑफ वॉल बिटवीन द फेस अँड बॅक इज कॉल्ड हार्टिंग अँड फिलिंग. ठीक आहे. तर आतमधला पार्ट हार्टिंग लक्षात ठेवायला सोपं. फेसिंग बाहेर साईडच्या असेल, बॅकिंग आतमधला इंटरनल, आणि हार्टिंग म्हणजे तो फेसिंग आणि बॅकिंग मधला पार्ट. देन दिस इज ए डिटेल डायग्राम फॉर शोईंग दीज कॉम्पोनंट्स. ओके. तर इथे डायग्राम क्लिअर दिसते. त्यात पाहिजे ॲशलार मॅशनरी दाखवलेली आहे. देन प्लास्टर, बॅकिंग ऑफ रबल मॅशनरी. बॅकिंग म्हणजे हा इकडे इन पार्ट, आउट पार्ट असं म्हटलं आहे. म्हणजे ही जर वॉल आपण कन्सिडर केली बिल्डिंगची, तर हा मधला इन म्हणजे हा आतमधला पार्ट आहे बिल्डिंगच्या, आणि ॲशलार मॅशनरी किंवा आउट जे दिसतं ते बाहेर किंवा एक्सपोज्ड आउटर पार्ट आहे वॉलचा. तर जो आतमधला पार्ट आहे त्याला म्हणणार आपण बॅकिंग, आउटर साईडचा फेसिंग, मधलं फिलिंग टोटल पार्ट आहे तो म्हणजे हार्टिंग. ठीक आहे. तर हे डिटेल दाखवणारा
या सर्वांचे फेसिंग बॅकिंग हर्टिंगची ही डायग्राम. देन थ्रो स्टोन पहा, थ्रो स्टोन मध्ये काय दिलेलं ते थ्रो स्टोन म्हणजे जो पूर्ण वॉलसाठी एकच असा काही अंतराने एकच पूर्णच्या पूर्ण जो स्टोन वापरलेला असतो त्याला आपण थ्रो स्टोन म्हणतो थोडक्यात. कोणता डायग्राममध्ये लक्षात येईल तुमच्या थ्रो स्टोन कोणता आहे ते पहा. जवळपास पूर्ण वॉलची जेवढी थोडक्यात वॉलची जेवढी थिकनेस आहे तेवढा पूर्णच्या पूर्ण एक काही अंतराने जो स्टोन यूज केलेला आहे तो म्हणजे थ्रो स्टोन. आपण थ्रू आउट तर अशा मिनिंगने तो थ्रू आउट वापरलेला म्हणजे पूर्ण वॉलच्या थिकनेस एवढा थ्रो स्टोन. इन स्टोन मॅशनरी स्टोन इज सपोज टू बी प्लेस्ड राईट अक्रॉस द वॉल. राईट अक्रॉस द वॉल म्हणजे पूर्ण वॉलला राईट अक्रॉस द वॉल to provide a proper bonding and strength to the wall. Such type of stone are supposed to be provided at regular interval and are called as through stone. पहा मी तेच अगोदर सांगितलं, वॉलला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी काही काही अंतराने एक पूर्णच्या पूर्ण स्टोन वापरलेला असतो. 2-3 स्टोन वापरण्याऐवजी एक पूर्ण थिकनेस कवर करेल वॉलची एवढा स्टोन काही अंतराने वापरतात. म्हणजे एकतर त्या वॉलची स्ट्रेंथ पण चांगली राहते आणि स्टॅबिलिटी चांगल्या प्रकारे मेंटेन होते म्हणून. इन सम ऑफ द केसेस वेअर द वॉल थिकनेस ऑफ द स्टोन मॅशनरी इज कन्सिडरेबली लार्ज नीड्स टू बी कन्स्ट्रक्टेड इन स्टोन मॅशनरी. थ्रू स्टोन कॅन बी प्रोव्हाइडेड बाय प्रोव्हाइडिंग ओव्हरलॅप्स टू इच अदर. ठीक आहे, काही ठिकाणी फार जास्त जर थिकनेस आता दुसरी डायग्राम पाहू शकतो तुम्ही तिथे फारच थिकनेस जर वॉलचे जास्त होत असेल तर तेवढा थ्रो स्टोन अवेलेबल नसेल, जनरली पुरणार नाहीत. तर त्या ठिकाणी मग असे ओव्हरलॅप करून सेकंड डायग्राममध्ये दिसतं तुम्हाला तसे ओव्हरलॅप करून पण थ्रो स्टोन वापरता येतात. ठीक आहे, तर हे लक्षात आलंच असेल. त्याचे डिस्क्रिप्शन डायग्राम पण तुम्हाला लक्षात घ्यायचे. देन कॉर्नर स्टोन आहे, कॉर्निस आहे. तर हे पण काय तिचे डायग्राम पहा. हा झाला कॉर्नर स्टोन, क्लिअर दिसतं तिथे कॉर्नरमध्ये प्रोव्हाइड केलेला स्टोन असणार आहे तो कॉर्नर स्टोन. कॉर्निस काय ते पहा. हां, कॉर्निस वरती जो आहे पार्ट तिथे प्रोव्हाइड केलेला असतो. तर कॉर्नर स्टोन इज these are the stones placed at corner of the stone masonry. It is also called as first stone of the masonry as it is being placed at first for taking the reference of line. त्याला फर्स्ट स्टोन पण म्हणतो आणि तो कॉर्नरमध्ये ठेवलेला असेल म्हणजे सुरुवातच तिथून करतो आम्ही एका कोणत्या तरी कॉर्नरपासून बांधकामाची सुरुवात करतो तर साहजिकच त्याला फर्स्ट स्टोन पण म्हणतो. Cornerstones provide in any kind of stone masonry should be of proper size and shape so that it provide proper shape for lining and good strength to the masonry. ठीक आहे, तर कॉर्नर ही शार्प कॉर्नर त्याच्या गुड ॲस्थेटिक व्ह्यूसाठी म्हणजे चांगलं दिसण्यासाठी ते असायला पाहिजे. त्याच्यामुळे वेल ड्रेस्ड शार्प कॉर्नर केलेले स्टोनच हे कॉर्नर स्टोन म्हणून वापरले जातील साहजिकच. तर त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचे कॉर्नर तिथे तयार होतील. इथे पाहू शकतो मी कॉर्नर स्टोन इथे मुद्दाम दाखवण्यासाठी तिथे क्लिअर तेवढा दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आहे कॉर्निस. इट इज द प्रोजेक्टिंग ऑर्नामेंटल कोर्स. पहा, हे कीवर्ड्स तुम्हाला तिथे यावे लागतात डेफिनेशनमध्ये. प्रोजेक्टिंग ऑर्नामेंटल कोर्स युजली मोल्डेड टू ॲड टू द अपिअरन्स ऑफ द वॉल. अपिअरन्ससाठी हे प्रोजेक्टिंग स्टोन म्हणजे जे भिंतीपेक्षा जे बाहेर निघलेले असतात ना वरती आपण पाहतो स्लॅब लेवलला तिथे असेल तर जे प्रोजेक्टिंग ऑर्नामेंटल जे बाहेर काढलेले राहतात असे
वॉलच्या एक्सेस, तर ते म्हणजे कॉर्निस आहेत. युजली मोल्डेड टू ॲड टू द अपिअरन्स ऑफ द वॉल. अपिअरन्स, गुड अपिअरन्ससाठी वापर यांचं, एवढं काही मेन फंक्शन आहे. त्या कॉर्निस इज प्लेस्ड इन वॉल ॲट द जंक्शन ऑफ वॉल अँड रूफ. म्हणलं ना, स्लॅब किंवा रूफच्या जंक्शनमध्ये ते वर आपण जे बाहेर काढलेले जे स्टोन असतात एक्सेस, किंवा त्याला इथे प्रोजेक्टिंग ऑर्नामेंटल कोर्स, तर त्यांनाच आपण कॉर्निस म्हणतो. ठीक आहे, तर ते गुड अपिअरन्ससाठी आहेत. सिम्पली त्यांचा लुक चांगला यायला पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, तर पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तिथे बराचसा दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन कवर केले. एक तर पहिला टूल्स अँड प्लांट्स यूज्ड फॉर द मॅशनरी वर्क, तो महत्त्वाचा पार्ट. अँड देन दिस सायलेंट फीचर्स, ह्या डेफिनेशनमध्ये जनरली विचारणारे क्वेश्चन आहेत. फेसिंग, बॅकिंग, हर्टिंग, हे तुमचे जे एक्झाममध्ये दोन मार्काचे क्वेश्चन राहतात, त्याच्यामध्ये ह्या डेफिनेशन खूप वेळेस आले. ते कॉर्नर स्टोन, कॉर्निस, थ्रू स्टोन, एक मार्काचे एक डेफिनेशन, त्याच्यामुळे कोणतेही डेफिनेशन याच्यापैकी विचारले जाईल. त्याची फक्त 2 मार्कासाठी आलं तर फक्त डेफिनेशन, त्याची डायग्रामची गरज नाही. ठीक आहे, तर दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. ओके, थँक्यू.